ही आत्ताची जी प्राईस करवाढ प्रस्तावित आहे याप्रमाणे 10% करवाढ ही लादली जाणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये पुणेकर जे सामान्य पुणेकर जो आहे तो प्रामाणिक आहे, तो वेळच्या वेळी कर भरतो, अशा माणसाकडनं करवाढ वसूल करायची आणि जे जवळजवळ 7,500 कोटी येणं अपेक्षित आहे, थकीत आहे, ती वसुली मात्र या प्रशासनाने केलेली नाही. म्हणजे त्यांना एकीकडे अभय योजना लागू करायची, त्यासाठी कोर्टात जायचं नाही, हे सगळे प्रयोग होत असताना सामान्य माणसाला मात्र भरडायचं या टॅक्सच्या मोज्याखाली. ही जी भूमिका आहे प्रशासनाची आणि आत्ताच्या भाजपच्या ट्रिपल इंजिन सरकारची, त्याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी हे आंदोलन करत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने असं आश्वासन संकल्पपत्रात दिलं की 500 स्क्वेअर फूट मिळकत जे आहेत, छोट्या मिळकती आहेत, त्यांच्यांना पूर्णपणे करमाफी दिली जाईल. तर ही जी मिळकत कर माफी आहे ती दिली जावी तातडीने, अशी आमची मागणी आहे. आणि आत्ता आपल्याला हा जो अर्थसंकल्प आहे हा मंजूर करायचा आहे या जीबीमध्ये, त्यामुळे हा स्थायी समिती पुढे जो प्रस्ताव आहे तो फेटाळला जावा आणि ही मागणी उलटपक्षी ही 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी मिळकत आहे त्यांच्यावर पूर्णपणे माफी दिली जावी, ही मागणीसाठी आम्ही जे पुणेकरांच्या तर्फे हे आंदोलनामधून भूमिका मांडतो. तर आता एक असं कळण्यात आलेले बीजेपीवाल्यांनी आपल्याला आता म्हणलेले 500 स्क्वेअर फूट पर्यंत ते टॅक्स माफ करणार, तर त्या संदर्भात काय झाले का त्याच्यावर? 500 स्क्वेअर फूट भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर 500 स्क्वेअर फीटपेक्षा कमी जे घर असते त्यांना हे काय म्हणता येईल, प्रॉपर्टी टॅक्स आम्ही रद्द करू अशी त्यांनी घोषणा केली होती. मला असं वाटतं की हा राईट टाईम आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि त्यांना विसर पडलेली, कारण बजेट बनतं आहे सगळं, तर त्यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे या वर्षीपासूनच त्या लोकांना फायदा व्हायला चालू होईल, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो इमानदारीनं 9 to 6 जॉब करतो, इन्कम टॅक्स भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, सगळे कर भरतो सरकारचे, अशा लोकांना ज्यांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, आरोग्यसेवा मोफत मिळाल्या पाहिजेत, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, ट्रॅफिकमुक्त शहर पाहिजे, अशा लोकांना सुविधा पालिका देत नाही. उलट त्यांनी काय केलेलं की जो इमानदारीनं कर भरतो, 2500 कोटी दरवर्षी पालिकेला जमा करणारा वर्ग आहे हा, त्यांच्यावर परत हा 10% दरवाढ म्हणजे अन्यायकारक आहे. याच्या विरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवाढ किंवा कर लावते ती आकारणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. तो मुळात तोच अन्यायकारक आहे. त्याच्यावर अजून मालमत्ता कर वाढवतात, म्हणजे खूप प्रचंड अन्याय आहे. सुविधा न देता जर तुम्ही दरवाढ करत असाल तर आम आदमी पार्टी मध्ये असो बाहेर असो आम्ही रस्त्यावर असू, आणि त्याच भूमिकेतून आम्ही सर्वजण मिळून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली पुणेकरांच्या हितासाठी. जो त्यांच्यावर अन्याय होतो त्याला वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू. सर, अजून एक प्रश्न आहे, जर तुम्ही कर माफी झाली नाही 500 स्क्वेअर फूट घरांना, तर तुम्ही पुढचं पाऊल काय करणार? आम आदमी पार्टीची ख्यातीच आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा आंदोलनातूनच घडलेला कार्यकर्ता आहे. आम्ही असेच आंदोलन करत राहू, त्यांना छळो की पळो करून सोडू. मला असं वाटतं की आम्ही फक्त महानगरपालिकेसमोर आहे. पुढं येऊ घातलेलं महापौराची गाडी पुणे शहरात फिरून नाही देणार किंवा ते जिथं बसतात. आम्ही रस्त्यावरही आंदोलन केलं, तर रस्त्याच्या ह्याच्यावर काय म्हणता येईल की रस्त्याचं जो हेड आहे त्यांची पुढचे आम्ही त्या टेबलवर ठेवून आंदोलन केलेले लोक आहेत. असेच आंदोलनं करू, त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडू आम्ही नक्कीच. धन्यवाद सर. सकाळ न्यूजपेपरमधलं मी प्रवक्ता ऋषिकेश दत्तात्रय मारणे मी बोलत आहे.